आमच्या एका शेतकरी भावाला 1,12,000चं पीक कर्ज मंजूर झाले व खात्यात जमा पण झाले. मात्र पैसे काढते वेळी 1 लाख निघाले. मग 12,000 गेले कुठे? शेतकरी भावांनो, बँकेतून पीक कर्ज घेतेवेळी तुम्हाला पण 10 ते 20,000चा खाडा बसू शकतो. कसा? ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महिन्याचा पहिला आठवडा जवळपास संपलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांची पेरणीपूर्व हंगामाची लगबग सार्वत्रिकपणे सुरू असते. अशातच बँकांमध्ये पीक कर्जासाठी आपण चक्रा मारत असतो किंवा ज्यांच्याकडे पैसे आहेत तर ते निविष्ठा खरेदी करण्याकडे त्यांचा बाजारामध्ये गर्दी वाढलेली असते. आणि अशा स्थितीमध्ये राज्यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होत आहे. काही ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस म्हणजे ज्याला आपण अवकाळी पाऊस म्हणतो असा पाऊस बऱ्याच ठिकाणी पडत आहे. लग्न कार्यामध्ये सुद्धा या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी खोडा निर्माण झाल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. आणि अशा स्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचा पैसा आहे असे शेतकरी आधीच आपल्या पेरणीपूर्व हंगामाची तयारी करून ठेवतात. हळदीचं बियाणं बऱ्याच शेतकऱ्यांनी घेऊन ठेवलं, मात्र खत आणि बाकीचे इतर बियाणे औषधे घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असते. मात्र ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना पीक कर्जावर अवलंबून राहावं लागतं. आणि अशा स्थितीमध्ये 31 मार्च पूर्वी किंवा एप्रिलमध्ये काही बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हणजे जवळपास 80% पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी इकडचे तिकडचे पैसे जमा करून या बँकांचं कर्ज हे नवजुनं करण्याचा ते प्रयत्न करत असतात. बरेच शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये जे शेतकरी नियमित कर्जदार आहेत तर अशा शेतकऱ्यांना बँकांकडून धोका होऊ शकतो किंवा त्यांच्या खात्यातून पैसे कमी होऊ शकतात. अशा बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. आणि मग अशा गोष्टींसाठी आपण कुठेतरी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण एखाद्या बँकेकडून पीक कर्ज घेतो तर त्यावेळेस पीक कर्ज घेत असताना आपण जवळपास 40 ते 50 कागदावर वेगवेगळ्या कागदावर सह्या करतो आणि तो सगळा मजकूर एकतर इंग्रजीत असतो. आणि जो काही राज्यातील शेतकरी असेल किंवा देशातील शेतकरी असेल तर तो शेतकरी अडाणी अशिक्षित वर्गवारीमध्ये येतो. आणि ते मराठीमध्ये जरी मजकूर असला तर एवढा मोठा मजकूर वाचण्यासाठी शेतकऱ्यांकडे कुणाकडेच वेळ नसतो किंवा कुठल्याच कर्जदाराकडे वेळ नसतो. आणि मग त्या टर्म्स अँड कंडिशन अटी आणि नियमामध्ये सगळे कागदपत्रावर तुमच्या सह्या घेतल्या जातात. आणि मग त्याच्यामध्ये त्या अटी आणि शर्तीच्या आपण अधीन असतो किंवा बांधील असतो. मग ती वेगवेगळ्या प्रकारची कागद असतील, रिवायवल लेटर असतील, त्याच्यानंतर छोटे बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी कोर्ट फी स्टॅम्पवर सह्या घेतल्या जातात, काही ठिकाणी स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्या जातात, काही ठिकाणी पावती तिकिटावर पण सह्या घेतल्या जातात, फोटोच्या खाली सही केली जाते. आणि मग या सगळ्या सह्या झाल्याच्या नंतर मग आपण त्याच्यानंतर काहीच करू शकत नाही. तर ज्या शेतकऱ्यांना 50,000च्या वर पीक कर्ज भेटते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्याला हमखास हा 10 ते 20,000 रुपयांचा फटका दिला जातो. तो कसा दिला जातो याच बद्दलची माहिती पुढच्या 1 मिनिटामध्ये आपण समजून घेणार आहोत. कारण काल परवा एक शेतकरी भेटला आणि त्याच्या इनबॉक्स मध्ये एक मेसेज आला होता की त्याच्या खात्याला 1,12,000 रुपये पीक कर्ज जमा झाल्याचा तो मेसेज होता. आणि त्याचं जे अवेलेबल बॅलन्स होतं तर ते अवेलेबल बॅलन्स 1,04,000 रुपये एवढं दाखवत होतं, 412 रुपये काहीतरी. आणि मग त्याचे जे काही त्याच्या खात्यामध्ये जे काही पहिले 500-700 रुपये होते तर असे मिळून त्याचे जवळपास 12,000च्या आसपास रक्कम नेमकी कुठं गायब झाली हा प्रश्न त्या शेतकऱ्याला पडला. मात्र बऱ्याच वेळा मेसेज चुकीचे असू शकतात असं आपण म्हणतो. आणि मग त्याला त्या खात्याची पडताळणी करायला सांगितलं तर त्याच्या खात्याचं ऍक्च्युअल मध्ये बॅलन्स 1,04,012 रुपये 1,04,12 रुपये दिसलं. आणि मग हे जवळपास 12,000च्या आसपास रक्कम कुठे गेली तर मग पीक कर्ज ज्यावेळेस मंजूर झालं किंवा डिस्बर्समेंट झालं किंवा जे खात्याला जमा झालं तर ते 1,12,000च जमा झालं होतं. मात्र त्याच्यातून जे काही 11,900च्या आसपास जी काही रक्कम कपात झाली तर ती नेमकी कशाची झाली याबाबत माहिती घेतली असता त्याच्यानंतर बऱ्याच अशा राष्ट्रीयकृत बँकांकडून आपण कर्ज घेत असतो. आणि या राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेत असताना जे काही राष्ट्रीयकृत बँकांचे जे काही कर्मचारी असतील म्हणजे कर्मचाऱ्यामध्ये जे काही बँकेचे मॅनेजर असतील, ऍग्री ऑफिसर असतील म्हणजे ज्याला आपण फील्ड ऑफिसर म्हणतो, तर ही सगळी लोक आपल्यातलीच असतात, आपल्याच कुटुंबातून कुठेतरी नोकरीला लागलेली असतात. मात्र त्यांचाही कुठेतरी नाईलाज होतो. प्रचंड प्रेशर खाली ही लोक काम करत असतात. कारण
सरकारच्या यंत्रणेकडून या लोकांवर प्रचंड दबाव असतो आणि बाजारामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या बँकिंग क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढलेली आहे आणि बँकिंग क्षेत्र हे सध्या तरी स्पर्धेच्या बाबतीत जीव घेणं ठरत आहे. असा ज्यांची मुलं किंवा ज्यांचे नातेवाईक बँकांमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात तर त्यांना हा अनुभव येत असेल की त्यांच्यावर इन्शुरन्सचं जे काही IRD चे पहिले नियम होते की बँकिंगच्या प्रिमायसेस मध्ये इन्शुरन्स विकता येत नव्हते, मात्र आता हे सरकारनं सगळं खुल्लं केलेलं आहे, याच्यावरचं नियंत्रण हटलेलं आहे. आणि मग ज्या बँका असतील तर विशेषतः राष्ट्रीयकृत बँका किंवा ज्या काही कमर्शियल बँका आहेत किंवा व्यावसायिक बँका आहेत, HDFC सारख्या ऍक्सिस सारख्या ज्या काही बँका आहेत, तर ह्या व्यावसायिक बँका ह्या जास्तीत जास्त इन्शुरन्सवर भर देतात आणि या इन्शुरन्सच्या माध्यमातूनच त्यांना सगळ्यात जास्त म्हणजे नफा मिळत असतो किंवा मलिदा मिळत असतो किंवा पोटेन्शियल मिळत असते. आणि मग या सगळी कामधंद सोडून, कारण कर्जाचा फॅक्टर हा रिस्की असतो आणि इन्शुरन्सचा असा असतो की बँकेचा त्याच्यातून निव्वळ फायदा आणि फायदाच असतो, मग त्याच्यामुळे ह्या सगळ्याच बँका या इन्शुरन्सवर भर देतात. आणि मग अशा स्थितीमध्ये या मॅनेजरला, ऍग्री ऑफिसरला या इन्शुरन्स विक्रीचं टार्गेट असतं, उद्दिष्ट असतं, त्याच्यासाठी प्रचंड प्रेशर असतं. आणि मग त्या प्रेशरमध्ये मग ते काय करतात, त्या शेतकऱ्यांना पकडतात म्हणजे त्यांना कुठलीच ही गोष्ट सांगत नाहीत आणि मग कागदपत्रावर सह्या घेताना त्या डेबिट व्हाउचरवर पण सह्या घेतात आणि इन्शुरन्सच्या याच्यावर पण त्याच्या सह्या घेतल्या जातात. आणि बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं जातं की तुमची KYC करावं लागते, ऑनलाईन प्रक्रिया करावी लागते आणि ऑनलाईन प्रक्रिया करत असताना तुमचे फोटो घेतले जातात, लाईव्ह फोटो घेतले जातात बऱ्याचदा त्या ऍप्लिकेशन मध्ये इन्शुरन्सच्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बेमालूमपणे आपल्याला वाटतं की कुठेतरी सरकारचा नवीन नियम आला असेल, आपल्याला माहिती नसते. आणि मग ज्यावेळेस पैसे गेले आणि आपण ज्यावेळेस बँकेकडे चौकशी करायला जातो तर ते तुमचा इन्शुरन्स कपला, तो वरूनच कटला, किंवा याच्यावर मग आपल्याला वाद घालायला कुठेतरी वेळ नसतो किंवा वाद घातला तरी त्याच्यामध्ये कोणी दाद देत नाही किंवा याबाबत तक्रार केली तरी प्रतिसाद भेटत नाही, कारण हे सिस्टम सगळं बोगस झालेलं आहे इथून तिथून. आणि हे 2014 नंतर विशेष सर्वच लोकांना याचे अनुभव येत आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये हे जे काही वेगवेगळे इन्शुरन्स आहेत, तर मग अगदी 20 रुपयाच्या सोशल सिक्युरिटी स्कीम पासून, तुमचं अटल पेन्शन योजनेपासून, तर तुमचं मग जनरल इन्शुरन्स असेल 100 रुपयाचा, 500 रुपयाचा, 1000 रुपयाचा, तर त्यापासून लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स. मग आता एखाद्या शेतकऱ्याला जर 25,000 रुपयाचा किंवा 50,000 रुपये प्रीमियम भरणारा लाईफ इन्शुरन्स तो खरेदी करू शकत नाही, मात्र त्याला हेल्थ इन्शुरन्स त्याच्या जबरदस्ती मस्तकी मारला जातो. आणि त्या हेल्थ इन्शुरन्सचे जे काही फीचर्स असतात तर ते त्या शेतकऱ्याच्या काहीही उपयोगाचे नसतात, कारण हेल्थ इन्शुरन्स हा प्रत्येकाचा असला पाहिजे, तो गरजेचा आहे, तो मॅन्डेटरी आहे. ज्याच्यासाठी शेतकऱ्याला जर 15 ते 20,000 रुपये वर्षाचं एखाद्या जोडप्याचं प्रीमियम येत असेल तर त्यानं ते भरलं पाहिजेत. स्वतःजवळ पैसे नसतील तर इकडून तिकडून करून भरलं पाहिजेत. मात्र बँकांच्या माध्यमातून जो काही इन्शुरन्स मस्तकी मारला जातो तर त्याच्यानंतर त्याचा जो काही वेटिंग पिरियड असतो किंवा त्याच्याविषयी जे काही डेवन केअरच्या किंवा इतर ज्या काही फॅसिलिटी असतात तर याच्याविषयी त्या शेतकऱ्याला कुठलीच कल्पना दिली जात नाही किंवा तो समजावून सांगितला जात नाही. आणि मग ज्या वेळेस क्लेमचा वेळ येतो तर ते क्लेम नाकारला जातो, रिजेक्ट होतो, आणि रिजेक्ट झाल्याच्या नंतर मग ह्या कंपन्या कुठेतरी बदनाम होतात. आणि मग आमच्या या चांगल्या बँकेचा आम्ही इन्शुरन्स घेतला पण आम्हाला दवाखान्यामध्ये 2 लाख रुपये खर्च आला, बिल सगळं नगदी भरणं पडलं पण याच्यातून काहीच फायदा झाला नाही. तर ह्या अशा गोष्टी घडतात. तर या गोष्टीपासून सावध असलं पाहिजे. आणि इकडून तिकडून तुमचा जर इन्शुरन्स कापला जात असेल तर बऱ्याच ठिकाणी 15 ते 30 दिवसाचा फ्री लूक पिरियड असतो, म्हणजे त्या पिरियड मध्ये तुम्ही तुमचा इन्शुरन्स कॅन्सल करू शकता. दुसऱ्याच दिवशी तुमच्या खात्याला ते पैसे येतात. आणि याबाबत बऱ्याच जणांना माहिती नसते. तर असो, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत किंवा तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.